पिढ्यांचे छात्र हरपले, एकत्र कुटुंब पद्धतीचा वटवृक्ष कोसळला, अशिक्षित हातांनी घडवले शिक्षित पिढ्या. मातोश्री सीताबाई संपत सोनवणे अनंतात विलीन. संस्कार, कष्ट आणि एकतेचा वारसा देणाऱ्या मातोश्रींचे निधन. नंदुरबार जिल्ह्यातील संपूर्ण परिसरात हळहळ. सविस्तर माहिती अशी की आजच्या धावपळीच्या आणि विभक्त कुटुंब पद्धतीच्या युगात 5 पिढ्यांना प्रेम, संस्कार आणि एकतेच्या धाग्यात बांधून ठेवणाऱ्या कैलासवासी सीताबाई संपत सोनवणे यांचे वयाच्या 105व्या वर्षी वृद्धापकाळाने दुःखद निधन झाले. त्यांच्या जाण्याने सोनवणे कुटुंबासह संपूर्ण परिसरावर शोककळा पसरली असून समाजातील एका चालत्या बोलत्या इतिहासाचा अंत झाल्याची भावना व्यक्त होत आहे. सीताबाईंनी केवळ दीर्घायुष्यच जगले नाही, तर एकत्र कुटुंब पद्धतीचा जिवंत आदर्श आपल्या आचरणातून जपला. त्यांच्या कुटुंबात मुले, नातवंडे, पणतवंडे व खापरपणतवंडे असा 5 पिढ्यांचा मोठा परिवार असून त्या घरातील प्रमुख आधारस्तंभ होत्या. त्यांच्या मार्गदर्शनामुळे आजही संपूर्ण सोनवणे कुटुंब गुण्यागोविंदाने एकत्र राहते. स्वतः अशिक्षित असूनही त्यांनी शिक्षणाचे महत्त्व आयुष्यभर ओळखले. शिक्षण हाच खरा वारसा या ठाम विचारातून त्यांनी पुढील पिढ्यांना शिक्षणाची कास धरायला प्रेरित केले. त्यांच्या प्रेरणेमुळे कुटुंबातील अनेक पिढ्या शिक्षित झाल्या. हीच त्यांची खरी जीवनसाधना ठरली. साधी राहणी, प्रामाणिक विचार आणि कष्टाला प्रतिष्ठा देणारे जीवन हीच त्यांची ओळख होती. 100 वर्षांनंतरही त्यांची स्मरणशक्ती तल्लख होती. जुन्या काळातील अनुभव, संस्कार आणि सामाजिक मूल्ये त्यांनी पुढील पिढीपर्यंत पोहोचवली. एकत्र राहा, एकमेकांची काळजी घ्या हा संदेश त्यांनी आयुष्यभर आपल्या कृतीतून दिला. त्यांच्या पार्थिवावर शोकाकुल वातावरणात अंत्यसंस्कार करण्यात आले. यावेळी नातेवाईक, ग्रामस्थ व विविध क्षेत्रातील मान्यवर मोठ्या संख्येने उपस्थित होते. सर्वांनी त्यांच्या दीर्घायुष्याचा, संस्कारांचा आणि शिक्षणाविषयीच्या दूरदृष्टीचा गौरवपूर्ण उल्लेख केला. कैलासवासी सीताबाई संपत सोनवणे यांच्या पश्चात मुले, सुना, नातवंडे, पणतवंडे व मोठा आप्तपरिवार आहे. त्या चतुर संपत पाटील, नानाभाऊ संपत पाटील व तानाजी संपत पाटील यांच्या मातोश्री होत. सोनवणे कुटुंबाच्या या दुःखद प्रसंगी संपूर्ण परिसराने त्यांच्याप्रती शोकसंवेदना व्यक्त करत कैलासवासी सीताबाई संपत सोनवणे यांच्या पवित्र स्मृतीस भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण केली आहे.